भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड। आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल। सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गोफ, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध। खरेदी करायची तर भोलाश्याम मध्येच। सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याम मध्ये। आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड। फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669। ओम महामृत्युंजयाय नमः। शिवशंकर 16 सोमवार व्रत प्रत्येक घरात चर्चेचा विषय। 16 सोमवार व्रत म्हणजे काय? शिवशंकराचा वार म्हणजे सोमवार। शिवशंकर म्हणजे भोळा। तुम्ही शंकराची सेवा करा, कधीच तो विचार करणार नाही तुम्हाला असं काढून दे। फक्त तुम्ही शंकराची सेवा, आपल्या मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याचं काम म्हणजे शिवशंकर 16 सोमवार व्रत। त्या व्रताविषयी माहिती घ्यायची आहे। वैशाख, श्रावण, कार्तिक त्या महिन्यात, वैशाख, श्रावण, कार्तिक, मार्च शुक्ल पक्ष सोमवार शुभ दिवस व्रत प्रारंभ। या मार्च महिन्यात व्रत प्रारंभ। गुरु शुक्र अस्त। आता गुरुचा शुक्राचा अस्त केव्हा आहे, काय लागणार ते मला विचारायचं आहे। फोन करा म्हणजे मी त्या अस्ताविषयी माहिती देतो। अस्ताविषयी आपण इतर पंचांगात आहे, पण एक दाते पंचांग आहे, त्याच्यात सुद्धा एक महत्व आहे त्या दाते पंचांगात। बाकी इतर पंचांगात मुहूर्त आहे पण दाते याच्यात नाहीये, कारण पहिलं पंचांग ते त्याच्यात फार मुहूर्त कमी आहे। आणि या गुरुच्या शुक्राच्या आस्थामध्ये खरेदी विक्री काही नाहीये, मुहूर्त साखरपुडे लग्नाचे पण नाहीये, पण इतर याच्यात आहे कारण कलियुगाचा महिमा आहे। मग मुहूर्त जो लग्नाचा आहे, साखरपुड्याचा आहे, बारशाचा आहे, डोहाळ जेवणाचा आहे, नवीन देव करायचे, त्याची प्राणप्रतिष्ठा या आस्थामध्ये करू नये। गुरुचा आस्थ म्हणजे खाली 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 आणि उदय म्हणजे वरती। मग या गुरु शुक्राच्या आस्थामध्ये सत्यनारायण नाही, काहीच नाही। मग हे कसं काय? या आस्थाविषयी फोन करायचा आहे। आता आस्थ लागलाय, खरेदी विक्री नाही, थोडं थांबायचं। इतर पंचांगात आहे पण या पंचांगात नाहीये, त्याचं महत्व आहे। सिंहस्थ व्रत करू नये, संध्याकाळी स्नान करून सफेद वस्त्र घालावे। 16 सोमवारचं व्रत शिवपूजन। गहू, रवा, गव्हाचा रवा, 3 लाडू, गुळ आणि तूप त्याच्यात मिक्स करावं आणि ती कथा वाचावी 16 सोमवार। एक गाईला लाडू द्यायचा, देवाला एक द्यायचा आणि एक आपणास लाडू घ्यायचा, दिवसभर त्याच्यावर राहायचं। 16 मेहून जोडपे, शेवटी 16 सोमवार झाल्यावर जोडपे हे ब्राह्मणाचे भोजन घालायचं। अहो हे फार सोपं आहे, पण ज्याला अडचण आली मध्ये तर तो सोमवार धरायचा नाही, तो प्रश्न आहे। 16 सोमवारचं व्रत करताना अडचण येते, अडचण आली तर तो सोमवार धरायचा नाहीये। कोणाला बाळंतीण वृद्धी, आपल्या चुलत्यामध्ये कोणी बाळंतीण झालं तर ते सोमवार धरायचे नाही। आपल्या कुळातील कोणी गेलं तर तो सोमवार धरायचा नाहीये। व्रत करीत असताना परांना नको, ब्रह्मचार्य पाळायचे। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचं, पण त्याच्याविषयी अपुरी माहिती घेऊ नका, पूर्ण माहिती। अडचणीचा डोंगर आहे, योग येत नाही।
शेवटी आहे जन्मकुंडली. जन्मकुंडली पाहून घ्यायची. आजपासून संकल्प सोडायचा आहे. नवीन वर्षानिमित्त मुला मुलीचे लग्न झालेच पाहिजे या वर्षी. एवढे सुंदर आपले मुलं आहे. रुद्राक्ष रत्न खडे याची माहिती घ्यायची आहे. लक्ष्मी यंत्र पूजा जप याची माहिती घ्यायची आहे. नंबर लक्षात ठेवा. 98 22 31 51 आणि 34 हे लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो. 98 22 31 51 आणि 34. उद्या आपण भेटूया. नमस्कार.